हो आता खऱ्या विचाराच्या देवाणघेवाणीला सुरुवात होत आहे। तर आमच्या जोडीला लाभलेल्या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध शाहिदा शिवानीबाई सुखदेवे यांच्यावरती मी प्रश्नाची मांडणी केली होती। मी म्हटलं पठ्ठोबापुरं म्हणजे बाळकृष्ण गंगाधर कुलकर्णी अण्णाभाऊ साठेच्या काळामध्ये शहीद झाला। त्यांनी एक गण म्हटला, तो गण कोणता आणि अण्णाभाऊ साठेने तो गण नाकारला, त्याच्या मागचं कारण कोणतं? मी म्हटलं बाईले 2 लाईनी सांगल्या। तर बाईनी उत्तर दिलं कसा की म्हणतात की गणा आदी शब्द दीप जळला मनी आणि रंग सुना सुना त्यामध्ये ब्रह्मा शारदा या देवाचे नाव होते म्हणते असं का? आणि म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी तो गण नाकारला कारण की ते देवाला मानत नव्हते म्हणते। मॅडम साहेबा तुम्ही अगोदर विचार करा, अण्णाभाऊ साठे पहिले कम्युनिस्ट होते की आंबेडकरवादी होते? हा पहिले प्रश्न तुम्हाला माझ्या हातात। पहिले याचा विचार करा, आत्मचिंतन करा तुम्ही। आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा बाबा म्हणजे केव्हा भेटली लोकशाहीर अण्णाभाऊ साठेला? पहिले विचारधारा कोणाची होती? कम्युनिस्ट पक्षाची। कम्युनिस्ट पक्षाची विचारधारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अंगामध्ये होती। बाबासाहेब आंबेडकर नंतरचा विषय आहे, त्याच्यानंतर त्यांना लोकशाही ही पदवी दिली। मॅडम साहेबा शहीर बनले तेव्हा बाबासाहेब आंबेडकर भेटले नाही, काही कालांतराच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर भेटले तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी अण्णाभाऊ साठेला लोकशाहीर ही पदवी दिली आणि त्याच्यानंतर हे नाव पडलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। मॅडम साहेबा हे जमलं नाही शिवानीबाई, हे जमलं नाही आणि म्हणून मी काय म्हणत आहे, काय म्हणता? महफिल के बिना गाना गाया नहीं जाता, नहीं नहीं महफिल के बिना गाना गाया नहीं जाता, नहीं जाता। कोई कहे कितना भी लाल उसका काम उसे भाता। महफिल के बिना गाना गाया नहीं जाता, कोई कहे कितना भी लाल उसका काम उसे भाता। वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता और पूछे हुए सवाल का जवाब आपको देना नहीं आता, आपको देना नहीं आता। तो क्या म्हणतो बाई? का म्हणता? क्योंकि सवाल का जवाब देने के लिए ज्ञान का कलेजा होना और अगले को कैसे चुप कराना, ऐसा बात में लैजा होना। मी तुम्हाला कमजोर समजणार नाही आणि याची भूल मी करणार नाही, कारण या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे। आणि बोलणारा जर बुद्धाचा बोलला तर 4 चौघात त्याचा मान आहे। या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे। बोलणारा मुद्द्याचा बोलण्याचा 4 चौघात मान आहे। प्रश्नाचं उत्तर असं द्या का वाटलं पाहिजे आता काहीतरी समाधान आहे, समाधान आहे, समाधान आहे। मॅडम साहेबा प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट ठाऊक नाहीये या जगामध्ये, पण काही काही माणसं नुसतं बोलल्यानं म्हणजे समाजाचं समाधान करून टाकते। लहानसा नातू कधी आपल्या आजोबांनी विचारलं का नाही, बाबा हे चंद्रावरचं झाड काय तर व्हाय का म्हणते, तो बाबाजी आपल्या नातूला सांगते, बाबा म्हणते जे आपल्या अंगणामध्ये झाड आहे का नाही म्हणते, ते झाड चंद्रावर सावली पडून राहिले म्हणते। नातू समाधान होतो असं असते बाई। मी असं नाही म्हणत का तुम्ही कमजोर आहात, माझ्यापेक्षा तुमचं वर्ष कामाला आमचं काय पोरा वेदाची शेतीने डांगर लागले हातीवाला काम आहे नाही का? आणि म्हणून तुमचं इथं 3ऱ्यांदा 4थ्यांदा 5वा नाही
आणि तुमच्याकडून अपेक्षा होती बाई उत्तराची, तुम्ही पूर्ण नाही केली. आणि म्हणून शांत से बैठो मेरे दोस्तों, सामना बड़ा तगड़ा है. चक्कू छूने की बात नहीं, गुरु ज्ञान का झगड़ा है. क्या बात है? सामना करना बराबरी का जो तुम्हारे समझ में आता है. अरे वाह, और दिन भर में पता चल रहा है यहाँ पे कौन पलटी खाता है. क्या बात है? पलटी म्हणजे कशाची? कशाची? शिवानी बाई मला ज्ञानांना पलटवते का मी शिवानी बाईला ज्ञानांना पलटवतो? असतो भलती भलती पलटी समजाची नाही. आणि तुम्ही समजदारा याची मला जाण आहे बाई, नाही का? हो. आणि म्हणून आता माझा दुर्योधन काय म्हणते, काय म्हणते? मी पाटला चले. क्या बात है? अरे ये कुलताये, मी पाटला चले. अरे ये कुलताये, मी काहीही करीन. आणि माझ्या सामना रामा कोणा गावात आहे. सामन्याला नक्की मजा येईल, कारण फक्त आता हे सुरुवात आहे, सुरुवात आहे, सुरुवात आहे. क्या बात है? तुम्ही ना जेवण केलं नसाल तर पंच कमिटी तुम्हाला जेवण देईल, पण कार्यक्रमाची मजा घेऊन जा. का टेन्शन करायचे नाही. आलू भात कडी का भेटते घरी हे रामा कोण्यावरी. सन्मान्य संजय खवरे रंग लोक कलेच्या YouTube चॅनलचे निर्माते यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली आहे. पार्टी आभारी आहे. तर आणि म्हणून शिवानीबाई माझं काय म्हणणं आहे, अरे हा शाहिरीचा दम धन बाई ठोकल्यावर खम. क्या बात है? हा शाहिरीचा दम, अरे बाई ठोकल्यावर खम पुरा झाला पाहिजे. शाहिरीचा दम बाई ठोकल्यावर खम पुरा झाला पाहिजे. आता तू म्हणशील का माणूस असून माझ्यावर खम ठोकते म्हणशील. हा खम कोणता आहे? कोणता? हा ज्ञाना गुणाचा खम आहे. भलतं भलतं समजायचं नाही, तू समजणार नाही याची मला हमी आहे. आणि म्हणून शाहिरीचा दम बाई ठोकल्यावर खम पुरा झाला पाहिजे.
दिला अशी तुमची गत आहे कराले गेले मारुती झाला गणपती याची मनात खोट आहे राजा उदार झाला हाती भोपळा दिला अशी तुमची गत आहे करायला गेले मारुती झाला गणपती याची मनात खोट आहे उकराल माती तर पिकतील मोती असं माझं मत आहे आणि प्रयत्नाशी परमेश्वर या गोष्टीला नेहमीच होत आहे बाई प्रयत्नाशी परमेश्वर आहे आता बाई म्हणून काय आपलं विचारते म्हणून कसून आणि आम्ही विचारता जाते म्हणून बसून बाईचाही प्रश्न आहे आणि सुंदर प्रश्न विचारला बाईने एवढा सुंदर प्रश्न विचारला का म्हणते एक रयतेचा राजा झालो म्हणतो आपण तो राजा प्रजेचा सांभाळ करतो पण एक राजा असा झाला की त्यानं एका व्यक्तीची मुंगी कापली अशा अनेक व्यक्तीच्या मुंग्या कापल्या अशा अनेक व्यक्तीच्या मुंग्या कापल्या फक्त 100 सुवर्ण पत्रिकासाठी म्हणजे ते सुवर्ण झाला म्हणतो आपण सिक्के 100 सुवर्णासाठी तर तो राजा कोणता मॅडम साहेबा मी जे वाचलं जे माझ्या वाचनामध्ये आलं त्या राजाने एक नाही सम्राट अशोकाने आपल्या 500 मंत्र्यांच्या मुंग्या कापल्या होत्या राजा सम्राट अशोक सम्राटाने आपल्या 500 मंत्र्यांच्या मुंग्या कापल्या होत्या कशासाठी कापल्या होत्या कशासाठी त्यांना सम्राट अशोकाने आदेश दिला होता म्हणे तुम्ही ज्या झाडाले फोडा आहे आणि ज्या झाडाले फुलं आहे ते सर्व फोडा आणि फुलवाले झाडाच्या फोडाला प्रजापल्ली विचारात 500 मंत्री म्हणे एवढे झाड आम्ही कापून आणून म्हणजे आपलं जगणं मुश्किल होईल तो आदेश त्या 500 मंत्र्यांना नाकारला आणि म्हणून त्या सम्राट अशोकाने त्या 500 मंत्र्यांच्या मुंडक्या कापल्या होत्या मी प्रश्न उत्तराची हुज्जत करणार नाही तुमच्यापाशी याच्या व्यतिरिक्त काय दुसरं उत्तर असेल तुमची जिंकवीन माझी हारवीन याच्यामध्ये काही नाही त्या लोकांना तर माहित पडत लोकांना काहीतरी शिकण्यासारखं नाही बाई तुमच्यापाशी आणि म्हणून हा शाहिरीचा दम बाई ठोकल्यावर खंपुरा झाला पाहिजे आणि घाम आला पाहिजे गुरु केला पाहिजे शाहिरी बाई मर्दाची आणि म्हणून काय म्हणणं आहे काय बुद्धीचा कचरा काढून सुविचाराचे मंथन करा आत्मगुरु शास्त्रया तिन्ही प्रचित्या स्मरा अरे वा कुबुद्धीचा कचरा काढून सुविचाराचे मंथन करा आत्मगुरु शास्त्रया तिन्ही प्रचित्या स्मरा शाहीर या सुंदर ज्ञानाचा सागर आहे तिथे ज्ञानी विचाराने करा आणि तेव्हा हे विज्ञानाची पिढी त्यांच्या मोबाईल पेक्षा तमाशा बरा क्या बात है असं का म्हणतो किसी ने इतिहास तो किसी ने वर्तमान बना डाला और जिसको ना समझी शायरी उसने नंगा नाच बना डाला बरोबर हर कोणाले जचली का हर कोणाले नाही जचली आणि म्हणून या गाण्यामध्ये समोर माझं काय म्हणणं आहे बाई श्रीकृष्ण अर्जुना आणि म्हणून पांडव समोर जात होते बाई पण त्या श्रीकृष्णानं भर मैदानामध्ये महाभारतामध्ये त्या अर्जुनाला गीता सांगितली आणि म्हणून अरे पाहून पांडवाची अरे पाहून पांडवाची नेला श्रीकृष्णानं तसा नेला पाहिजे शाहिरीचा बाई ठोकल्यावर पुरा झाला पाहिजे
गुळा सोबत आहे त्याने प्रसादाची उपमा आहे आणि तो चटना बियर बार मध्ये असू द्या तो दारूचा चटना आहे चना जेव्हा गुळासोबत आहे त्याने प्रसादाची उपमा आहे आणि तोच चना बियर बार मध्ये राहू द्या तो दारूचा चटना आहे हा विषय पंक्तीचा नाही हा विषय संगतीचा आहे अच्छा आणि म्हणून पंगत चुकली तरी चालेल पण संगत चुकता कामा नये गुण मिले तो गुरु बना चित्त मिले तो चेला और मन मिले तो मित्र बना वरणारा हो केला वरणारा हो केला बाई आज तुझी ना माझी संगत आहे आज तुझी ना माझी संगत आहे या लोकांना काहीतरी प्रबोधन परामर्श झाले पाहिजे हीच अपेक्षा आहे आणि म्हणून बाईला गौडणीमध्ये प्रश्न विचारला होता बाईला गौडणीमध्ये प्रश्न विचारला होता म्हटलं उलटा माठ कोणता उलटा माठ म्हणते बाई डोका आहे वा एवढं सोपी तुम्हाला विचारली तर गोष्टच गेली उलटा माठ डोका आहे आणि बाजार म्हणते मोह मायाचा आहे शाबास क्या बात है शिवाजी बाई काही हरकत नाही नाही जमत त्याचं पुढच्या फिरायला बाई नाही का तो म्हणते उलटा माठ डोकं होय आणि मायाच्या मजार होय म्हणते ना वासना रूपी आणि घेणारा म्हणते देह होय असं म्हणजे एक डोकं म्हणजे शरीरावर गेलं आणि माया म्हणजे आत्मानुभवावर गेलं आणि पुरी मिक्सवेज बनवली भाजी आणि ते वाटली सुरत शरीर चल खा चांगली लागत खाजो नाही तर थोडं आता मला काय आवडली नाही बाई काहून नाही आवडली कारण तुम्ही जसा मला प्रश्न विचारला की गवळणी गेल्या म्हणे दोन आणि एका चोरानं वाट अडवली गवळणी गेल्या दोन एका चोरानं वाट अडवली एक गवळण सापडली नाही एक गवळण निसटून गेली तो चोर कोणता आणि दोन गवळणी कोणत्या बाई देह आणि आत्मा या बाजारामध्ये आली आता चोर म्हणजे कोण यम आता यम नावाच्या चोराला सापडली का देह नावाची गवळण सापडली देह झाला नष्ट आणि कोणती निसटली आत्मारूपी गवळण निसटली बाई हे कोणाच्या हातावरी नाही आणि येणार बी नाही हे माझ्या बुद्धीमध्ये प्रमाणात तुमच्या प्रश्नाचं समाधान शिवानी बाई मी तुमच्या एवढा ज्ञानी नाही आणि तुमच्या एवढा गुणी नाही आणि याच्या व्यतिरिक्त काय असेल तुम्ही सांगू शकता समोर आणि म्हणून माझ्या समोर काही म्हणणं आहे लक्षात चला चला मी एक एखादा शेतकरी माझ्या मुलाला शिकवलं कबाळ कष्ट केले पण आता पोराच्या शिक्षणाला एवढा पैसा लागते जी का परीक्षा पार पोरगा म्हणते 12वी झाली आता बाबा म्हणते इंजिनिअरिंग करायची आहे
आणि इंजिनिअरिंग साठी लागते 3 लाख रुपये. इंजिनिअरिंग साठी लागते 3 लाख रुपये. आता पोराले शिकू का करू? एकच एकर शेती आहे बहीण. माणसाला एक तर पराठी होऊन न राहिली, इकडे धान धोका देऊन राहिला, तिकडे गहू धोका देऊन राहिली, आणि त्याच्याहून म्हणजे हे सरकार धोका देऊन राहिली. कारण आमच्या शेतमालाला भावच नाही आहे. शेतमालाला भाव राहिला तर माणूस कसं कसं हातपाय मारत. आणि मोठा विचार पडला, आता करावं तर करावं का. आणि म्हणून मला मुलगा आहे, 12वी झाली त्याची, आता त्याला इंजिनिअरिंग करायची आहे. मुलाला आवाज देऊन बघतो काय करत आणि काय नाही. गुलाबरावजी कोपटे मुक्काम रामा कोणावाले यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळालेली आहे. पार्टी आभारी आहे, धन्यवाद. तर आपल्या मुलाला आवाज देऊन बघतो आणि मुलगा काय करताय. आणि भंड्या म्हटलं माझ्या लाडाच्या मुला, आणि भंड्या 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 रे बंड्या, ए बंड्या. अबे त्या बाप बोलतो निघलो जवळ लोक 3 टप्परवाले आले का रे. बंड्या, ए बंड्या, बंड्या. बाबा बाबा आलू बाबा आलू बाबा काढल्याच्या होय मग. हा बंड्या, बाबा आलू. बाबा आणि गोबी कुठे गेली? गोबी नाही बाबा. गोबी नाही का? नाही बाबा, नाही. मग मला सांग, तू घरामध्ये काय करत होता? घरामध्ये बाबा, घरामध्ये बाबा आलू शिलत होतो. बापाले सांगते आलू शिलत होता म्हणून. बाबा आपल्या स्वतः हा. आहे, वांग्याची भाजी जमते का? नाही तर म्हणून 3-4 आलू होते, हा. तर त्याने शिलतोन भाजी पण होतं म्हणलं. म्हणजे उकडल्या आल्याची भाजी करतो. हो बाबा. बरोबर आहे. बंड्या, लहानपणी ते माय गेले मरून, हो बाबा. आपला सांभाळ कोण केला रे बंड्या? बाबा बाबा तुला काय सांग बाबा, आईची आठवण काढ नको बाबा. बाबा लाईनाचं मोठं केलास बाबा, उन्हातला सावलीत केलास बाबा, काम कधी आपल्या हातचा घात काढला बाबा. बरोबर आहे बंड्या. बाबा मायासाठी मायासाठी बाबा आपले डोंगरे फोडले बाबा. डोंगरे कसे फोडले? आता मी लहानसा होतो, लहानसा होतो. तुला घोडा बन म्हणू, मग घोडा बनव. आणि मग मी त्या पाट्यावर बसलो होतो, तो डोंगर तो फुटला का बाबा. म्हणजे केव्हा? लहानपणी. म्हणजे जेव्हा मी बोट्यातून जात होतो तेव्हा? हा. असा म्हणणं बे. हो बाबा. तर ते डोंगरे फुटले. बाबा काऊन कधी हा. तू मला आपला दुधू पाजलं बाबा. आता कसं? काऊन ते येऊशी आणला होतास बोनशी. आणि मी चुचूक चुक पेट होतो का बाबा. बरोबर. मग तर बोनशी आणली होती. तर गाय केवढी होती आपल्या घरची? काय बाबा, काय बाबा एवढी केवढी? एवढी तुला तेवढी गायले खरं सांग. काय बाबा, हा. मी म्हणतो येथून आपले जेवढा आता जे समजायला नाही पाहत याच्या मनानं. बंड्या, मान्य आहे बापू, तुला माहित आहे लहानपणी तुझी आई गेली म्हणून बंड्या. हो बाबा. आणि मी कसा सांभाळ केला, मग डोळ्यात भरून येते रे बंड्या. आणि म्हणून काय म्हणतो, लहानपणी तुझी आई गेली म्हणून, लहानपणी तुझी आई गेली म्हणून, आणि सांभाळ केला येते डोळ्या भरून. माझ्या दादा रे दादा, माझ्या दादा तुला काय सांगू, माझ्या दादा रे दादा, माझ्या दादा तुला काय सांगू. तेव्हा तू एवढूसा होता. हो बाबा. मग दिवस सारे लोक गोष्टी करे का हा तर दुसरी बायको करण, दुसरी बायको करण. पण मी ना दुसरी बायको केली नाही. नाही बाबा, नाही माझ्यासाठी बाबा तुला आपले लहानपण काढणार बाबा. काढलं मा. हो बाबा. म्हणजे आता मला सांग, ती 12वी झाली आहे. हो बाबा. तुला आता काय शिकायचं आहे बाबा? माई एकच विद्या बाबा. कोणती? माया बापाचं जीवन काबाड कष्टामध्ये गेलं. गेला. पण मी म्हणलं बापाचा नावाचा झेंडा रोवण्यासाठी येणार नाही बाबा. झेंडा रोवल्याशिवाय येणार नाही. नाही बाबा, मला बाबा मला फक्त इंजिनिअरिंग करायचं बाबा. इंजिनिअरिंग करायची आहे.
आणि इंजिनिअरिंग करून का करायचं आहे? तुझ्या नावाचा झेंडा रोवल्याशिवाय येत नाही. कुठं रोवशील झेंडा? हा चौकाचा रामा कोण्या रामा कोणाच्या चौकामध्ये झेंडा रोवशील? हो बाबा. मला सांग हा. इंजिनिअरिंगला पैसे किती लागते? बाबा हा. जास्त पैसे लागत नाही. हा. पैसे जास्त लागत नाही. हा. फक्त 3 लाख रुपये लागतात. पैसे जास्त लागत नाही, 3 लाख रुपये लागते. अभि आपल्यापाशी एकच एकर वावर आहे रामा कोणाले. बाबा त्याने विकू. नाही तर गाण ठेव. हा. पण मला 3 लाख रुपये दे. विकू नाही तर गाण ठेवू. हो. पण तुला 3 लाख रुपये देऊ. हो बाबा. आणि 3 लाख देऊन तू का करशील? बाबा तुझ्या नावाचा झेंडा फडकावतो पुरा. मा नावाचा झेंडा रोवशील? हो. बर तू कॉलेज मध्ये जा हो. आणि आपली तयारी कर आणि समोरची वाटचाल कर. मी 3 लाखाची सोय लावतो. लावतो हो बाबा. या काळजी करू नको. त्याची काळजी करू नको. ठीक आहे बाबा. बाबा काय घेऊन ये पहिले. हो बाबा. बंड्या तू आहे तर त्या बापाले गर्व आहे आणि मी लोकांना सांगत फिरतो का माया पोरग मोठं नाव करन, इकडं नाव चमकवून तिकडं नाव चमकवून. बंड्या तू कवडीची टेन्शन घेऊ नको बाबा. तुझ्या झेंडा रोवल्याशिवाय मी येणार नाही बाबा. हो. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. ओ पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है ये कहाँ. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. द्या. बाबा 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 तू एक काम करतो बाबा. हा. तू आता घरीच राहते बाबा. हो. मी जाऊ आता जामा. बाबा. हा. बाय बाबा. बाय. बाय बाबा. बाबा गुड नाईट. लव यू बाबा. पिया बोलले मी काय आप तर सही का मा हातात 3 लाख रुपये तर भेटू दे. मा बाबाचा पुरा झेंडा नाही रोवून तर मला सुद्धा नाही. या बाबा आपल्या वर्गापासून एका मुलीबरोबर प्रेम आहे. तिचा झेंडा नको रोवून मा बाबाचा झेंडा रोवून. आता का मा बाबाने का बिकराचा बोले पण काय नाही काय बोलत गेलं पाहिजे. अरे मिलके मिले तो हसी वहादियों में, मिलके मिले तो हसी वहादियों में, दिल खो गया तो क्या करेंगे. मिलके मिले तो हसी वहादियों में, दिल खो गया तो क्या करेंगे. मिलके मिले तो हसी वहादियों में, मिलके मिले तो हसी वहादियों में, दिल खो गया तो क्या करेंगे. मिलके मिले तो हसी वहादियों में, दिल खो गया तो क्या करेंगे. तू प्यार तमन्ना किसी से, तू प्यार तमन्ना किसी से है, दिल को गया तो क्या करेंगे. मिलते मिले साथी वहादियों में, मिलते मिले साथी वहादियों में, दिल को गया तो क्या करेंगे. मिलते मिले साथी वहादियों में, दिल को गया तो क्या करेंगे. दिल को गया तो क्या करोगे.
चला बोल मग फोन करून पाहिजे कोटी गेली का गेली नंबर किती होता 61 62 पुरा मारतो 67 ही बेल चालली लवकर उतर ट्रिन हॅलो हॅलो कोण प्रिया मी सुबू बोलतो शुभू हो शुभा बोलत्या प्रिया किती दिवसानंतर कॉल केला रे तू का सांगू प्रिया पाहून मग जेवण करायला जातो तुझी आठवण येते हो असं पाणी पिवायला जातो पाण्याच्या ग्लास मध्ये तू दिसतेस हो प्रिया बापरे का सांगू प्रिया तेरे बिना जीने सकता मर जाऊंगा तू मैत्रिणीची सक्ती रे शुभम एक काम करते का काय करू तू मला ह्या पोस्टामुळे भेटायला रामा कोणा द्या बरं बरं लवकर ये प्रिया हो ठीक आहे आली खरंच ये बा आली मग कुठे गेली बाई ही पोरगी प्रिया ए प्रिया हाय बाई अरे इथंच आहे कुठं होती का तू अगं माहित आहे का ते माझ्या पुण्याची नाही का मैत्रीण आली होती कोणती का अगं ते नंदनीत आहे नाही का ग आई तू इकडं होय ना का पुण्याची मैत्रीण आली होती म्हणून मी खेळत होती तिच्यासोबत खेळत होती का हो असं हो ग आता तुझी 10वी झाली बाई. 12वी झाली बाई पण झाली हो ना समोर काही शिकायची इच्छा आहे का इंजिनियर करायची इच्छा आहे बाई इंजिनिअरिंग करते हो ग किती पैसे लागतील का अगं माहित आहे का 3 लाख रुपये लागतात माय बाई आपण तर गरीब आहोत हो बाई मी 2 घरचे भांडे घासते 4 घरचा धुना धुते हो का? एवढे पैसे कुठून आणीन पिल्लू आता काय करायचं ग हो बाई तू टेन्शन नको घेऊ माहित आहे का मी आहे ना मी करते मॅनेज तू कुठून मॅनेज करशील का अगं मुलीनं राहताना आईनी काम तरी टेन्शन जास्त घ्यायचे नाही पण तू तर पिल्लू शिकत आहे ना माझं बाळ अगं ते माझ्यावर सोडून दे हो बाई काय ग किती छान आहे ग म्हणून मी काय म्हणते काय म्हणते तू कितनी भोली है ये आई तू कितनी अच्छी है प्यारी प्यारी है ओ मी जाऊ का बरं, तू जा, मी पैसे देते. बरं बरं ठीक आहे मी जाते हा होय होय हो ठीक आहे हो. बापा अर्धा तास होऊन गेला अजूनपर्यंत या हॅलो हॅलो प्रिया ये ना लवकर आली ना रे शुभा ये लवकर इथं थांबा आली ये मा लवकर शुभा ए शुभा खरंच प्रिया बरे शुभ्या हा. मला सांग आपण 7वीत होतो हो. तेव्हा किती क्युटीज होतास ना आता का नसा दिसतेस रे आता का करू प्रिया काहून? जशी जशी तुझी आठवण येते प्रिया हा. तशी तशी जावे तू मस्त जातो कोणा मस्त जातो का बापरे का सांगू प्रिया काहून रे अरे चलता हूँ रास्ते से तो चप्पल की याद आती है बाबू चलता हूँ रास्ते से तो चप्पल की याद आती है असं का रहता हूँ घर में प्रिया तो बस तेरी याद आती है खरंच प्रिया का? मजा नाही हो. काय सांगते तू काय काय सांग ना सांगणार रे तू
तू सांगून दे. जे झाले मा पिल्ल्या तू सांगून दे मा. सांगून दे. हो ना सांग मा. हे तुझं मला एकदा दे ना. काय दे ना. पहिलं कसं देत होते तू. काय देऊ रे. अरे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला हा. ये तो बहुत बड़ी बात हुई. दे पारूला हा. आणि या तुझ्यात सुद्याला या तुझ्यात सुद्याला या तुझ्यात सुद्याला या तुझ्यात सुद्याला. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला या तुझ्यात सुद्याला या तुझ्यात सुद्याला या तुझ्यात सुद्याला या तुझ्यात सुद्याला. एवढी तू नाराजी मध्ये का बरं. नाराज मध्ये काय सांगू रे तुला. माझ्या घरीवर अशी परिस्थिती आहे. बरे मला सांग मी तुला पाहिजे ना. माझे एक काम करावं लागेल तुला. माहित आहे का मी इंजिनिअरिंग करत आहे रे. अरे प्रिया तू करते तर मी करत आहो. हो पण काय सांगू तुला 3 लाख रुपये लागत आहेत रे मला. कारण माहित आहे ना माझ्या घरी पप्पा नसल्यामुळे माझ्या घरी बहुत गरीब परिस्थिती आहे. प्रिया आय पाय हा खरंच तुझ्या प्रेमाची कसम. माझ्या प्रेमाची कसं हा? मी 3 लाख रुपये तुला देते हो पण धोका नाही देणार ना मला. नाही देणार रे कधी. खरंच खरंच प्रॉमिस. प्रॉमिस. पाय बरं. हो नाही तर आजकालचे असे मुली आहेत हा. पैसा घेतपर्यंत लुबाडून टाकते. हो. आणि पैसा घेऊन झाल्यावर तू कुठचा मी कुठचा. असं का तशी नाही करत रे मी. खरंच मग आणून देऊ पैसे. हो रे. पाय बरं. हो लग्न माझ्यासोबत करावं लागेल. लग्न तुझ्या सोबतच करणार. वा मेरी जान. ए माझ्या प्रेमाच्या फुला आय लव्ह यू ना तुला. लव यू बाबू बाय. बाबा गेला कोटी. बाबा ए बाबा. अरे बाप रे बंडे आला. बाबा बाबा काही विचारू नको. पहिला नंबर आला का. पहिला नंबर. अरे बाबा आता पैसे लागणार नाही. देवा परमेश्वरा. पागल आहे बाबा पागल आहे. कोण 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 बाबा 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 तो कॉलेजच तसा होय. म्हणजे कसा. बाबा पहिला नंबर आला पैसे लागते. पहिला नंबर आला तर पैसे लागते. हा. आणि पैसे कमायला लागत. बाबा हा. शेवटून जर पहिला आला हा. तर पैसा लागणार नाही. पहिला तो पैसे लागत. BMW. BMW. हो बाबा तुला पैसे लागत 3 लाख रुपये. 3 लाख. बाबा लवकर दे ना. दे ना बाबा.
कळकळ नको झोमू, थांबून जा. हा सुरज शाहीर तुमची वेळ झाली. याच्यानंतर शिवानी शाहीर आपला प्लाटिक म्हणून काढत नव्हतो मी. 10 मिनिटं थांबून जा. एवढा लंबा वेळ नाही देणार ना आता तू. अरे बाबा थांबा ना आता आया बाया बसल्यात बाबा थांबून जा. मला जाण्याचा कार्यक्रम तुमच्याच मताने करावा का? काका काका थांब ना. गुरुजी आता प्लाटिक काढणार नाही, गणती करणार, गंमत करीन म्हणजे नको. हा नाही मी मगाशीच म्हटलं तर प्लाटिक काढत नाही. म्हटलं ते त्यांना माहिती आहे जॅकेटवाले काकाजी कुठे गेले? काका थांबून जा. घ्या बाबा 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 देजा 3 लाख रुपये. एक काम करा ना, 3-3 तास घ्या तुम्ही. 2 मंडळी एक राहून गाड्या खतम करा. अगं ये शिला चाललं का जायचं का? बाजारावर समाप्त झाला. प्रतिस्पर्धी शायरा शिवानीबाई सुखदेव सुंदर कार्यक्रमाला सुरुवात करतील.